नमस्कार, मी सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे। आज बनवत आहोत बीटाचा पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2.5 टेबलस्पून डाळीचे पीठ, 1 कप गव्हाचे पीठ, किसून घेतलेले बीट, बडीशेप पावडर, ओवा, तीळ, धने पावडर, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि दही। हे सर्व साहित्यात आपण मिक्स करून घेऊया। चला सुरू करूया बीटाचा पराठा बनवायला। तर 1 कप गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेले आहे। त्यामध्ये अर्धा कप किसून घेतलेलं बीट घालणार आहोत, 2.5 टेबलस्पून डाळीचे पीठ, ओवा अर्धा टेबलस्पून, 1 टेबलस्पून बडीशेप पावडर, तीळ 1 टेबलस्पून, रेड चिली पावडर 1 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून, टर्मरिक अर्धा टेबलस्पून आणि दही 2 टेबलस्पून हे आणि कोथिंबीर चवीपुरते मीठ घालून घ्या आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मग आपण पाणी किती लागणार आहे ते बघणार आहोत। दही घातल्यामुळे आपल्याला दही आणि बीटाला पण थोडं पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे हे आपल्याला मळताना लक्षात येईलच। तर पहा, मी बऱ्यापैकी आता मळून घेतलेलं आहे, तर साधारण हे मळताना आपल्या लक्षात येईलच की आपल्याला किती पाणी लागणार आहे। तर ज्या वाटीने मी बीटरूट घेतलं होतं त्याच वाटीत मी पाणी घेणार आहे। तर साधारण आपल्याला किती पाणी लागतं हे आपल्याला मळताना लक्षात येईल। तर साधारण 1-1 टेबलस्पून पाणी घालत मी पीठ मळून घेणार आहे। आपल्याला 1-1 टेबलस्पून पाणी घातल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला अजून किती पाणी लागणार आहे। तर पहा, मी अजून 1 टेबलस्पून पाणी घेतलं आहे। तर अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित छान मळून घ्या की जेणेकरून पराठे छान लाटायला सोपं जाईल आपल्याला। तर बघा, आपल्याला फक्त 2च टेबलस्पून पाणी लागलेलं आहे आणि आपलं पीठ मळून झालं आहे। तर पीठ व्यवस्थित मळल्यानंतर बघा, आपलं पीठ एवढं छान मळलं आहे की आपल्या पातेल्याला काहीच लागलेलं नाही आहे। तर पीठ मळून झालेलं आहे। आता आपण थोडासा तेल घेऊन अजून व्यवस्थित ते पीठ मळून घेऊया। तर जे काही हाताला चिकटलेले आहे ते सगळं निघून जातं। तेल लावून व्यवस्थित पीठ व्यवस्थित मळा। पराठा छान मऊ लुसलुशीत झाला पाहिजे। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे। साधारण 15 मिनिटं आपण पीठ भिजत ठेवूया आणि गोळे करून आता आपण पराठा लाटायला घेऊया। तर पराठा लाटताना आपल्या लक्षात येईलच की आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। तर पहा, पराठा व्यवस्थित लाटला जातोय। तर पराठ्यामध्ये मुलांना वेगवेगळे शेप खूप आवडतात। तर आज मी बनवणार आहे चौकोनी पराठा। तर चौकोनी पराठा बनवण्यासाठी मी कशी ट्रिक वापरते ते पहा। आधी मी तो गोल लाटलेला आहे। गोल लाटून तूप लावल्यानंतर मग त्याचे मी फोल्ड करणार आहे। तर चारी साईडने फोल्ड व्यवस्थित करून घ्या आणि आता चौकोनी पराठा लाटायला घ्या। मुलांना चौकोनी पराठा हा खूप आवडतो। ट्रायंगल शेप मुलांना आवडतो आणि मुलांना बीटाचा पराठा हा खूप आवडतो। मुलं सलाडमध्ये बीट खायला नको म्हणतात, इवन मोठी माणसंसुद्धा बीट खायला नको म्हणतात। तर असा पराठा बघितला की लोक आवडीने खातात, मुलंही खातात, मोठी माणसंही खातात। त्यामुळे शक्यतो बीटाचा पराठा करत जा। त्याची कोशिंबीरही करू शकता, मुलांना कोशिंबीर पण आवडेल। तर पहा, तूप लावून पराठा व्यवस्थित तव्यावर खमंग भाजून घ्या। काही चौकोनी काही गोल असे दोन्ही शेपमध्ये मी पराठे करणार आहे। गोल शेपमध्ये म्हणजे आपण जशी पोळी करतो त्याच पद्धतीने आपण तो पराठा लाटणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून घेणार आहे। बीट हे खूप पौष्टिक आहे, रक्तवाढीसाठीही चांगलं आहे। बीटाची भाजी मुलं खात नाहीत आवडीने, त्यामुळे पराठा किंवा कोशिंबीर किंवा बीटाची वडी अशा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना आपण बीट खाऊ घालू शकतो। तर पहा, पराठ्याचा रंगही खूप सुंदर आलेला आहे। असा कलर बघितल्यावरच मुलं खूप खुश होतात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा पराठा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। धन्यवाद।